आता स्वतःसाठी ना आता लगेच कस्टमरचं एवढं काय काम नसतं, असतात थोडे एक दोन, पण सुरुवातीला येईपर्यंत तोपर्यंत मी माझं सगळं आता कारण ना आम्हाला पण डेली यूजसाठी म्हणा किंवा असं तेच रिपीट कपडे घालावे लागतात, त्याच्यामुळे म्हटलं आता कपडे घेऊया. आणि असं थोडंसं काय मला ह्या कपड्याचा खरं तर कॉर्ड सेट शिवायचा होता, म्हणून मी हा मागवलेला होता. तर बघूया आधी मी कसा बघते आहे कसा तो, त्याच्यानंतरच ठरवेन की नेमकं काय शिवायचं, कारण कपड्यावरती सगळं डिपेंड असतं की कसं आहे आणि काय शिवायचं ते. तर हे बघा असा कपडा आहे. तर हा असा कपडा आहे. तर याचं जे सूत आहे ना ते मला अजिबात आवडलेलं नाही. प्रिंट थोडंसं चांगलं आहे, मला वाटलं होतं कॉटन मध्ये येईल पण कॉटन मध्ये नाहीये, हा वेगळाच आहे. आणि हे एवढा काय असं मला वाटतंय की छान दिसेल का नाही हा मला थोडासा प्रश्न आहे. असं लावल्यानंतर थोडं छान वाटतंय की छान दिसेल, जर असं राऊंड मध्ये टॉप शिवला तरच छान दिसेल. कॉर्ड सेट याचा चांगला दिसेल असं वाटत नाही मला, कारण कपडा थोडासा फुगीर आहे. तर मलाच कळत नाही मी आता काय करू, हा ठेवून घेऊ की नको ठेवून घेऊ. थोडा बरा पण वाटतोय, थोडा बरा पण नाही वाटत आहे, पण हा अंगावरती मला छान दिसतोय असं मला वाटतंय की छान दिसतोय. तर जाऊ दे, शिवूनच टाकते. काय डबल मागवा हे करा, त्याच्यापेक्षा आता काय करू. तर याचा कॉर्ड सेट शिव का असा डायरेक्ट वन पीस म्हणजे फ्रॉक सारखा शिव, असा घरी डेली यूजसाठीच मी याचा शिवणार आहे. पण तसा शिवावा पॅन्ट आणि टॉप असं मला वाटत होतं की तसा शिवावा कॉर्ड सेट सारखा. पण आता काय करू काय समजत नाही. तसा जरी शिवला तरी मला भरपूर कपडा शिल्लक आहे, आणि राऊंड मध्ये जरी टॉप शिवला असा तरी पण मला छानच दिसेल. मला कट मध्ये पण छान दिसतात आणि राऊंड मध्ये पण घरी जर यूज करायची असेल ना तर राऊंड मध्ये छान वाटतं कटपेक्षा. त्याच्यामुळे आता म्हटलं बघू आता याचा कसा शिवते, का कपडा चेंज करते काय माहित नाही. मला थोडासा ना हलका कपडा वाटतो बघा, हलका आहे थोडासा, प्रिंट छान वाटते. पण काय करू तुम्हालाच कळत नाही. तुम्ही कमेंट करून सांगा की मी याचं काय करू, नेमकं ठेवू की नको ठेवू. कधी कधी मला पटकन कपडे आवडतात आणि कधी कधी ना मला पटकन कपडेच आवडत नाही, काय होतं काय माहिती. तर बघू आता ह्याचं काय होतंय. त्यानंतर दुसरं पार्सल ओपन करूया. तर ह्याच्यामध्ये ना मी जी माझी वॉशिंग मशीन आहे ना ती खाली ठेवलेली आहे, त्याच्यामुळे काय होतं मशीनच्या खालून किंवा जो साईडचा पार्ट आहे ना तिथे इतकी धूळ येते आणि धुता येत नाही पाणी टाकून असं, किंवा पोछा नाही. त्याच्यामुळे म्हटलं थोडंसं हाईट वाढली ना तर खालून पाणी जरी टाकलं ना तर ते सगळं क्लीन होऊन तिथं जे होल आहे त्याच्यातून बाहेर जाईल. त्याच्यासाठी मी घेतलं. पूर्ण स्टँड घ्यायचं म्हटलं तर ते महाग होतं, 400, 450, 500ला पडतं ते स्टँड. त्याच्यामुळं ना मी हे जे काही पाय आहेत ना त्याच्यासाठी पेअरवाले ते घेतलेत आणि खरंच खूपच छान आहेत हे, आणि मला हे फक्त 100 रुपयांना भेटले. तर पुढच्या ब्लॉगमध्ये ना मी तुम्हाला लावल्यानंतर दाखवते की कसं लागलं गेलंय किंवा कसं दिसत आहे ते. तर ह्या पार्सलची हे जे पार्सल दिसते ना याची इतक्या दिवसापासून वाट बघते, कारण गावाला जायच्या आधीच माझं लायटर ना थोडेसे खराब झाले होते, चालतच नव्हते दोन्हीही. एक मी इथूनच घेतला होता बहुतेक डीमार्ट मधून का काहीतरी, आणि एक होता तो ह्याच्यासोबतचाच होता, शिगडी सोबत आलेलाच होता. तर ते दोन्ही चालत नव्हते आणि माचीसच्या काड्या ओढून इतका म्हणजे वैताग येतो ना, नको वाटतं. ते लायटर बरं असतं आपलं, ते काड्या ओढायचं म्हटलं की कंटाळा येतो. त्याच्यासाठी ना मी लायटर मागवलाय आणि खरं तरी वाट पण बघत होती बऱ्याच दिवसापासून की कधी एकदाच येतं हे हातामध्ये. तर ऑनलाईन घेतले त्यामुळे मला विश्वास वाटे नाही की खरंच म्हणजे चांगला असेल का नाही, कारण लायटर डीमार्टचा होता तर तो सुद्धा एवढा चालला नव्हता, कारण ना शिगडी सोबत आलेलाच ओरिजिनल लायटर असतो, त्याच्यानंतरचे लायटर नाही एवढे चालत नाही असं मला तरी वाटतंय पर्सनली. तर हे ओपन करते आणि मग बघूया नेमकं चालतंय का नाही. हे ओपन होत नाही पटकन, एवढं ना पॅक केलंय. आणि त्याच्यासोबत ना एक चाकू पण घेतलाय, कारण ना मला हसायला येईल पण मी आतापर्यंत ती 10 रुपयाला भेटतो ना मार्केटमध्ये, जे खाली बसलेले असतात लोक त्यांच्याकडूनच आणते 10 रुपयेवाला. ते दुसरा चाकूच घेतलेला नाही मी सुरी अजून आतापर्यंत एकदाही घेतलेली नाहीये. फर्स्ट टाइम मी खरं तर अशी एखादी सुरी मागवली. मला वाटतं तोच चांगला चालतो बऱ्यापैकी, कारण ना दुसरे चालत नाही एवढे, कारी नसतात. एक केकचं ज्यावेळेस मी करत होती ना त्यावेळेस त्याच्यासोबत एक आला होता मुंबईवरून मागवलेला, तेव्हा आहे तो. तर तो अजिबात म्हणजे चांगला नव्हता, कारण लगेचच तो बंद पडला, एवढं हेच होत नव्हतं. तर हे काय त्याच्यासोबत बघा, साल काढायचं. बापरे कसं काढायचं असतं काय माहित.
असलं कधी वापरलेलं नाही आहे. तर हा लायटर आहे, आता बघ कसा चालतोय, चालेल वाटतंय बऱ्यापैकी चांगला. तर हे तिन्ही सुरी आणि हे दोन्ही मला ना ह्याची मला हे थोडंसं हलकं वाटतंय. हे जे काढायचं आहे ना, साल काढायचं थोडंसं हलकंच वाटतंय. तर बघू आता कसं टिकतंय ते. आणि हे लायटर आणि तिन्ही मला काहीतरी 100 रुपयानं भेटते. बस सुरी बघते मी कशी आहे नेमकी. अशीच होती जी मी मुंबईवरून घेतली होती ना, तर ही कार्या आहे बहुतेक. कार्या आता कट करून बघते पहिल्यांदा की खरंच कार्या आहे का, आणि हे लायटर वगैरे पण व्यवस्थित चालतोय का नाही ना ते पण मी बघून घेते आता लगेचच. सगळ्यात पहिलं तर मी लायटर बघते चालू करून. तर लायटरची क्वालिटी ना खरंच खूपच छान होती आणि मला तर हा प्रचंड आवडलाय. कारण याचं थोडंसं वेगळा पण आहे आणि लगेच चालू झाला. त्याच्यानंतर ना हे काय बटाट्याचं सालं काढायचं होतं ना, पहिलं तर मला येतच नव्हतं. मी असलं कधी वापरलेलं नव्हतं, त्याच्यामुळे मला जमतच नव्हतं नेमकं असं उलटं काढायचं आहे की तसं काढायचं आहे. पण इतकं हळूवारपणे याची साल निघत होती, इतकं कार्य होतं की बोटच अक्षरशः कापलंय. म्हणजे आता नव्हतं कापलं, नंतर नेक्स्ट टाइम मी यूज केलं होतं रुद्रासाठी. मला फ्रेंच फ्राईज करायचे होते तेव्हा, आणि तेव्हा माझं बोटच यानं चिरले थोडंसं. इतकं कार्य हे आणि खरंच खूप छान याची क्वालिटी. मला वाटलं थोडंसं हलकं आहे, पण ज्यावेळेस मी बटाट्याच्या साला काढत होते ना ती इतक्या प्रॉपर आणि फक्त वरचा जी सालांचा पार्ट आहे ना तेवढाच निघत होता, जास्तीचा अजिबात म्हणजे तुटत नव्हतं. इतकं स्मूथली चालत होतं ते बटाट्याच्या वरून आणि मला प्रचंड आवडलं. आणि हे सुद्धा तिन्ही प्रोडक्ट मला 100च्या खालीच 90 का 80 रुपयांच्या आसपास तिन्ही मला भेटले होते. कॉम्बो पॅकमध्ये होता आणि मला हे खरंच प्रचंड आवडलं. मला ज्या गोष्टींची गरज होती ते मी सगळं कॉम्बोमध्ये घेतलं. उगाच सेपरेट त्याचं ना वेगवेगळं घ्या आणि मग त्याच्यामध्ये खर्चही जास्त होता आणि वेगळ्याच एक्स्ट्राच्या जास्ती गोष्टी येतात ज्या आपल्याला ज्याची गरज नसते. आता सुरीची सुद्धा मला जास्त काय एवढी मोठ्या छोट्या असल्याची काय गरज आहे. एकच सुरी असली की भरपूर झालं ना, त्याच्यामुळे मग ती तिन्हीचा मला कॉम्बो पॅक खूपच आवडला. आणि बघायचं जी काही चाकू आहे ना तो सुद्धा प्रॉपर कट होत होता आणि तो सुद्धा मला आवडला. पण असले मोठे चाकू आहेत ना मला एवढ्या सवय नाही वापरायची, मला ते छोटेवालेच बरे वाटतात चिरण्यासाठी. आणि हा पण खूप कार्य होता. मला पण हा दोन्ही मला म्हणजे तिन्ही प्रोडक्ट मला हे खूपच आवडले होते. त्याच्यानंतर ना अजून एक दुसरं किचनसाठीच घेतलंय, जे की मला भरपूर दिवसापासून घ्यायचं होतं. ज्यावेळेस वांग्याचं भरीत वगैरे आपण करतो ना त्यावेळेस काय होतं, मग ती वांगी डायरेक्ट गॅसच्या ह्याच्यावरती भाजली ना याच्यावरती की ते त्याचे होल्स असतात ना बर्नरचे ते बंद पडतात हळूहळू आणि ते असं पुटपुट खालीच गॅस म्हणजे आवाज आल्यासारखं होतं. त्याच्यामुळे मग म्हटलं त्याच्यासाठी पण आणि पापड वगैरे हे ते असल्या गोष्टी भाजण्यासाठी पण एक जाळी घ्यायची होती, जी की मला ना बाहेर गेले की लक्षातच राहत नाही. असं मार्केटला गेलं ना त्या गोष्टी लक्षातच राहत नाही. मग हे ऑनलाईन शॉपिंग हा एक म्हणजे खूप चांगला आहे की आपल्या घरच्या घर आपल्याला ज्या वस्तू पाहिजेत त्या आणि चांगल्या स्वस्तमध्ये पण मिळतात मार्केटपेक्षा सुद्धा. तुझ्यासाठीच तर आहे ना. तर ही अशीवाली जाळ आहे, ह्याच्यावरती वांगी, टोमॅटो, बटाटा, कांदा, नंतर पापड रुद्रासाठी भाजायला. आणि बऱ्यापैकी मजबूत आहे बरं का, असं काही एवढी ही नाही, हलकी नाही, मजबूत वाटते बऱ्यापैकी. ठीक आहे तू ठेव. तर ही पण काहीतरी मला 100ला नाही 90 का काय रुपयाला पडली होती, 90 का 80ला भेटली होती, म्हणजे 100च्या खाली होते हे. पण छान आहे. घरी बसून कोण आपल्याला आणून देणार आणि बाहेर गेलं की लक्षात राहत नाही. आणि नवऱ्यासोबत गेल्यावर तर नवऱ्याचं पटकन हे घे उरक असं सुरूच असतं. तर रुद्राला आता बरं झालं. चपाती वगैरे पण ठेवायला चांगलं आहे नाही जरा असं म्हणजे पहिल्यांदा गरम गरम असताना पराठा वगैरे असं ठेवायला थंड करण्यासाठी. तर ह्या 2 वस्तू मी मागवलेल्या होत्या. त्यानंतर ना मी हा 3 टी-शर्टचा कॉम्बो पॅक घेतलेला होता. त्यातला हा पहिला ब्लॅक कलरचा जो की मला बिलकुल सुद्धा आवडला नाही आहे ना. त्याची क्वालिटी चांगली आहे ना, इतका ट्रान्सफर होता तो की मला आवडलाच नाही. फक्त त्याच्यावरची प्रिंट थोडीशी मला बरी वाटली, बाकी काहीच नव्हतं. त्याच्यानंतर हा दुसरा येलो होता, फेंट येलो, जास्त डार्क नव्हता, पण हा छान होता. क्वालिटी पण चांगली होती याची, जाड होता असा आणि मला कॉटनमध्ये थोडासा जाड वाटला, छान होता. पण आता त्याच्यासोबत होता त्याच्यामुळे तो जर नको असेल तर हा ठेवून घेऊन काहीच फायदा नव्हता. आणि त्याच्यानंतर 3चा पॅक होता त्याच्यामुळे. त्याच्यानंतर हा एक होता मरून कलरमध्ये, ह्याची क्वालिटी तर सगळ्यात सुपर होती, खूप छान होती याची क्वालिटी. आता तुम्हाला ना व्हिडिओमध्ये थोडंसं फेंट वाटते पण थोडा चांगला कलर आहे. फक्त ब्लॅक चांगला नव्हता त्याच्यामुळे मला हे तिन्ही रिटर्न करावे लागणार आहेत, कारण की कॉम्बो पॅकमध्ये एकच असं काही रिटर्न जाणार नाही. आणि रुद्राचे पप्पा बोलले की अशा ऑनलाईन नको घेऊ, टी-शर्ट आपण तुला दुकानातून घेऊ. तर त्याच्यानंतर ना हे वाले एक मी पार्सल आत्ताच आलेलं आहे, ओपन करून बघूया कसं आहे.
ह्यावेळेस मी फॅब्रिकच जास्त घेतलेत, कारण माझ्याकडे ना घरी यूज करण्यासाठी असे कपडेच नाहीये, त्याच्यामुळे मग म्हटलं फॅब्रिक घेऊन जरा शिवूया. बाहेरून घ्यायचं मला ना असे रेडीमेड टॉप कुर्तीज एवढं बरं बसत पण नाही बरोबर, आणि मग घ्यायला जायला पण वेळ नसतो. तर हे मी मागवलाय, कपडा पूर्ण कॉटनचा आहे आणि दाखवते किती आहे. 4.5 मीटर आहे, काहीतरी 250 का 170च्या दरम्यान मला हा पडलेला आहे. आणि इतका म्हणजे सुबर आणि मस्त असा कपडा आहे की म्हणजे कॉटनचा आहे, पूर्ण कॉटन आहे. तुम्हाला डिझाईन पण दाखवते, कलर पण दाखवते, खूपच मस्त असा कलर आहे. आणि 4.5 मीटर आहे का पहिलं मी चेक करते, कारण बघूयात 4.5 मीटर आहे का. तर हा बघा इथून डबल आहे, इथून डबल. आता एवढा एक हात झाला की 1 मीटर होतं, एवढा इथपर्यंत म्हणजे 2 मीटर झाला आता ते. तर भरपूर आहे, मला वाटतं 4 मीटरपेक्षा जास्त असेल, म्हणजे 4.5 त्याने दिलं होतं पण 4.5 पेक्षा जास्त असेल, डबल आहे. हे बघा इथून पण तुम्हाला दाखवते, उठ ना, सिंगल आहे. हा बघा एवढा, साडी जेवढी आपली लांब असते ना तेवढी आहे. ऍज अ साडी पण आपण याला यूज करू शकतो. पण मी याचा मस्त असा ड्रेस शिवणार आहे. बघू आता कुर्ती शिवते, गोलवाली कॉर्डसेट मला वाटतं छान वाटेल याचा. खाली ट्राउझर पॅन्ट आणि वरती असा कॉर्डसेट मध्ये मस्त वाटेल. कसा वाटेल काय माहिती. तर मी कसा शिवू मला कमेंट करून नक्कीच सजेस्ट करा, कारण मला कपडा प्रचंड आवडलेला आहे. तो दुसरा होता तो मी कॅन्सल म्हणजे रिटर्न दिलाय, तो मला इतका आवडलेला नव्हता. पण हा मी आता ठेवून घेणार आहे. मेन म्हणजे कॉटन मध्ये आपण ना बऱ्याचदा म्हणतो बरं का कॉटनचे कपडे घेऊयात चांगले असतात, पण कॉटनचे कपडे नेहमी हे कॉटनचं फॅब्रिक महाग असतं. तरी मला हे थोडंसं ऑफरमध्ये भेटलं होतं. नाहीतर कॉटनचं फॅब्रिक एक 300च्या वरच भेटतं. 5 मीटर घ्यायला गेलं तर 350-400 पर्यंत जातं. आणि कॉटनचे कपडे टिकत अजिबात नाही, टिकतात खूप पण त्याचा कलर पण जातो, थोड्या गोळ्या पण यायला होतात. जेवढं चांगलं कॉटन असेल ना तेवढं चांगलं कमी टिकतं असं माझं म्हणणं आहे. त्या जर तुलनेमध्ये आपण क्रेपचा कपडा किंवा सॅटिनचा कपडा असा बघायला गेलो ना तो खूप टिकतो, त्याला काहीच होत नाही काहीच. कारण मी स्वतः तसे कपडे भरपूरदा शिवून दिलेले आहेत आणि किती टिकले ते मी काकीला सुद्धा एक दिला होता कॉटन मध्ये आणि एक क्रेप मध्ये शिवून दिला होता. रुद्रच्या अंगाचा जसा शर्ट आहे तशा कलर मध्ये, त्यांचा तो अजूनही आहे. 1 वर्ष झालं त्या घालतात, रोज घालतात कॉलेजला, 1 दिवसाआड 2 दिवसाआड. आणि जो कॉटनचा होता तो 6च महिन्यात खराब होऊन त्याने फेकूनही दिला. आणि माझा सुद्धा आता जो मी तो राऊंडवाला घालते ना कॉटनचा, तो सुद्धा माझा ना एवढा चांगला ना, म्हणजे कपडा चांगलाच आहे, तो भारी कॉटन आहे, ती कलरही जात नाही त्याचा, फक्त ते पांढरं पडतं. कसं काय पांढरं पडतं कॉटन काय माहित, समजत नाही. पण हा मला प्रचंड आवडला. तुम्हाला कसा वाटला कपडा मला कमेंट करून नक्की सांगा. आणि कसा शिवतेही सजेस्ट करा थोडंसं, कारण ना आयडिया येत नाही की कसा नेमका शिवावा, काहीच कळत नाही. भरपूर मोठा कपडा आहे, 4.5 मीटर आहे, त्याच्यामुळे कॉर्डसेट शिवला तरीही मला कपडा खूप उरून राहणार आहे. कारण कॉर्डसेटमध्ये मला पॅन्टसाठी 2 मीटर भरपूर झाला आणि वरच्या घेरसाठी मला 1 मीटर भरपूर झाला, म्हणजे 3 मीटर यूज होईल, 1.5 मीटर शिल्लक राहील. त्याच्यामुळे जास्त कपडा घेतला ना नेहमीच मला ना तोटा होतो आणि कमी घेतला ना तरीही तोटा होतो. कारण कमी घेतला की मग महाग पडतो, जास्त घेतला की स्वस्त पडतो. बघू आता अर्धा जर कोणी घेतला तर मी त्यांनाही देऊन देईल, कारण माझं जे स्टिच करून राहील ना शिल्लक त्याचं मी काय करू आता ते पुढं बघूया. पण मस्त आहे. किंवा मग रुद्रसाठी ना असे पॅन्ट्स वगैरे घरी यूज करण्यासाठी मी शिवेन, किंवा रुद्रच्या पप्पासाठी ना शॉर्ट्स शिवेन. खूप मस्त कपडा आहे. तुमच्या दोघांसाठी ना आपण बरमुडे शिवत असले बरमुडे, ठीक आहे, राहिला तर उरून बघू. तर ही होती आजची शॉपिंग. ती असली पॅन्ट तू घातली ना तर शिवाल पॅन्ट. तर आजची शॉपिंग होती. कमीच थोडंसं मागवलेलं, जास्त वस्तू ज्या गरजेच्या होत्या तेवढ्याच मागवल्या. आता फ्री आहे म्हणून कपडे पण घेतले, कारण मला शिवायचं परत काम यायला लागले की मग नाही होणार, त्याच्यामुळे. तर ही होती शॉपिंग. कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि सगळ्या लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. तुम्हाला जे आवडले असेल ते घेऊ शकता, कारण मी नेहमीच ना अशा गोष्टी घेते ज्या स्वस्तही असतील आणि चांगले असतील बऱ्यापैकी. त्याच्यामुळे माझे प्रोडक्ट मला वाटतं की मी थोडं खूप विचार करून घेते. एक गोष्ट घेताना मी बराच विचार करते. तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच एका उद्याच्या न्यू ब्लॉग सोबत. तोपर्यंत खुश राहा, मस्त राहा. बाय बाय.